नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण अशा एका विषयावरती गप्पा मारणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या अगदी जीवाभावाचा आहे. ते म्हणजे आपलं स्वतःचं घर. आज जगातला कुठलाही माणूस असू देत, अगदी श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाला एकच वाटत असतं की आपल्या घरात सुखशांती नांदावी, चार पैसे यावेत आणि घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावरती कायम हसू असावं. पण हल्ली गडबड काय होते माहिती आहे का? आपण सुखाच्या आणि समृद्धीच्या मागे बाहेर धावत राहतोय. पैशाने सुख विकत घ्यायला बघतोय. पण खरं सांगू का, सुख आणि समृद्धी ही काही बाजारात किंवा दुकानात मिळणारी वस्तू नाही की पैसे टाकले आणि विकत घेतली. ती तर आपल्या स्वतःच्या घरात, आपल्या माणसांच्या प्रेमात आणि आपल्या रोजच्या साध्या सोप्या सवयींमध्ये दडलेली असते. आपण घरात कसं वागतो, कसं बोलतो आणि घराचं वातावरण कसं ठेवतो यावरच लक्ष्मीची कृपा ठरते. म्हणूनच आज मी तुम्हाला सोप्या पण लय भारी आणि कडक गोष्टी सांगणार आहेत, ज्या जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात अगदी नियमाने पाळल्या तर तुमच्या घरातली कटकट कायमची दूर होईल. आणि हो, घराला घराची माया लाभेल आणि आनंद पण भरपूर मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. सकाळची सुरुवात हसतमुखाने आणि प्रार्थनेने करा. मैत्रिणींनो, म्हणतात ना, जशी तुमची सकाळ उगवते तसाच तुमचा पूर्ण दिवस जातो. पण हल्ली आपली सकाळ कशी होते? डोळे उघडल्या उघडल्या मोबाईल हातामध्ये येतो, नाहीतर घरात कोणाची तरी चिडचिड, कटकट आणि आरडाओरडा सुरू असते. खरं सांगा, जर दिवसाची सुरुवातच अशी गरम डोक्याने झाली तर पूर्ण दिवस चांगला कसा जाईल? म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या आधी त्या भगवंताचे, निसर्गाचे आभार माना की देवा, आजचा हा सुंदर दिवस बघायला मला जिवंत ठेवलंस, लय आभार तुझे. उठल्या उठल्या घरात आरडाओरडा करण्याऐवजी मोबाईलवरती एखादं शांत गाणं, देवाचं भजन किंवा एखादा मंत्र अगदी कमी आवाजात लावा. तो सूर घरात गुंजला की घरातली मरगळ आणि नकारात्मकता पळून जाते. जेव्हा आपल्या घराची सुरुवात अशी गोड, शांत आणि पॉझिटिव्ह ऊर्जेने होते तेव्हा घरातल्या प्रत्येकाचं मन प्रसन्न राहतं आणि घरात दिवसभर आनंदी आनंद नांदतो. मुख्य दरवाजा आणि घर स्वच्छ ठेवा. आपल्याकडे जुनी माणसं नेहमी सांगायची की ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी राहते. आता मला सांगा, आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो काय फक्त आपल्याला आत बाहेर करण्यासाठी असतो का? अजिबात नाही. तो दरवाजा म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या चांगल्या ऊर्जेचं, सुखाचं आणि पैशांचं मुख्य प्रवेशद्वार असतं. मग हे प्रवेशद्वार कसं असायला पाहिजे? एकदम चकाचक. रोज सकाळी उठलं की आधी आपला मुख्य दरवाजा आणि उंबरठा झाडून पुसून स्वच्छ ठेवावा. तिथे कचरा किंवा चपलांचा पसारा अजिबात ठेवू नका. आणि संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांज होते तेव्हा त्या उंबरठ्यावरती एक दिवा नक्की लावा. दिवा लावल्याने घरातला अंधार तर दूर होतोच, पण मनालाही एक वेगळी शांतता मिळते. घरातली जुनी अडगळ, धूळ आणि कचरा जसा आपण रोज बाहेर काढतो तशीच मनातील नकारात्मकताही बाहेर फेकून द्या. जेव्हा दरवाजा स्वच्छ आणि उंबरठा प्रज्वलित असेल तेव्हा सुख आणि समृद्धी तुमच्या घरात आनंदाने चालत येईल. एकत्र बसून किमान एक वेळचे जेवण करा. मित्रमैत्रिणींनो, आजकालचं जग लय धावपळीचं झालंय बघा. घरात 4 माणसं असली तरी प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये मान घालून खाली बसलेले असतात. एकाच घरात राहूनही माणसांमधलं बोलणं हरवत चाललंय. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खरी समृद्धी ही बँकेतल्या पैशाने नाही तर घरातल्या माणसांच्या प्रेमाने मोजली जाते. म्हणूनच दिवसभरातून किमान एकदा तरी, मग ते रात्रीचं जेवण का असेना, कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र बसून जेवलं पाहिजे. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी करा. जेव्हा सगळं कुटुंब एकत्र हसत खेळत जेवतं तेव्हा त्या अन्नाची चवही वाढते आणि नाती घट्ट होतात. आणि हो, जेवताना ताटात अन्न अजिबात वाया घालू नका. जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, कारण अन्नाचा मान राखणं म्हणजे साक्षात अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवणं होय. ज्या घरात अन्नाची किंमत केली जाते आणि माणसं एकत्र जेवतात तिथे गरिबी कधीच फिरकत नाही. वाणीमध्ये गोडवा ठेवा, वादविवाद टाळा. एक साधी गोष्ट सांगा, ज्या घरात रोज सकाळी संध्याकाळी भांडण, कटकटी आणि एकमेकांवरती ओरडणं चालत असेल तिथं कोणाला राहायला आवडेल का? माणसाला सोडा, तिथून साक्षात लक्ष्मी मातासुद्धा काढता पाय घेते. घर हे फक्त विटा मातींचं नसतं, तर घराला खरं घरपण हे तिथल्या माणसांच्या बोलण्याने आणि वागण्याने येत असतं.
आपण आपल्याच रक्तांच्या माणसांशी, आईबापांशी, बायको, पोरांशी कसं बोलतो याला महत्त्व आहे. घरातल्यांशी बोलताना नेहमी शब्दात आदर आणि डोळ्यात प्रेम ठेवा. चार चौघात किंवा घरात कधीही तोंडातून वाईट शिव्या किंवा अपशब्द काढू नका. राग सगळ्यांनाच येतो, पण तो राग गिळायला शिकणं म्हणजेच मोठेपणा. तुमची वाणी जितकी गोड आणि नम्र असेल तितकी तुमच्या घरात देवासारखी शांती टिकून राहील. जेव्हा घरातली माणसं एकमेकांशी सुखाने आणि प्रेमाने संवाद साधतात तेव्हा त्या घराचं गोकुळ व्हायला वेळ लागत नाही. संध्याकाळी घरात कापूर किंवा धूप जाळा. मित्रमैत्रिणींनो, आपण दिवसभर पोटापाण्यासाठी बाहेर फिरत असतो, नाना प्रकारच्या माणसांना भेटतो, कामधंद्याची कटकट असते. संध्याकाळी जेव्हा आपण घरात येतो तेव्हा आपल्यासोबत बाहेरची धावपळ, ताण तणाव आणि नकळत नकारात्मक ऊर्जासुद्धा घरात घेऊन येतो. म्हणूनच पूर्वीपासून आपल्याकडे एक सुंदर पद्धत आहे, ती म्हणजे तिन्ही सांजेला देवघरात दिवाबत्ती करणे. पण त्यासोबतच रोज संध्याकाळी घरात कापूर किंवा चांगल्या प्रतीचा धूप नक्की जाळा आणि तो पेटून त्याचा धूर पूर्ण घरात कानाकोपऱ्यात फिरवा. आता काही लोकांना वाटेल की हे काय अंधश्रद्धा आहे का? तर अजिबात नाही. याच्यामागे लय मोठं सायन्स आहे, म्हणजे विज्ञान आहे बरं का. कापूर पेटवल्यामुळे घरातले बारीक सारीक जंतू, डास आणि हवेतील प्रदूषण नष्ट होते. म्हणजेच घरचे वातावरण एकदम शुद्ध आणि ताजेतवाने होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूर आणि धुपाचा जो गोड सुवास असतो ना, तो नाकात गेला की डोक्याला आणि मनाला इतकी भारी शांतता मिळते की दिवसभराचा सगळा थकवा एका मिनिटात पळून जातो. घरातली मरगळ दूर होऊन एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा तयार होते. ज्या घरात रोज संध्याकाळी असा सुवास दरवळतो तिथं सुख आणि शांती स्वतःहून चालत येते. रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करा. मित्रमैत्रिणींनो, दिवसभर धावपळ करताना आपल्यासोबत प्रत्येक वेळी चांगल्याच गोष्टी घडतील असं नाही. कधी कोणाशी खटका उडतो, कधी कामाचा ताण येतो, तर कधी अडचणींमुळे मन खट्टू होतं, म्हणजे नाराज होतं. पण म्हणून रात्री झोपताना तोच विचार करत अंथरुणावरती तळमळत पडणं फार चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही रात्री नकारात्मक विचार करून झोपता तेव्हा तुमची झोप तर उडतेच, पण पुढच्या दिवसाची सुरुवातही खराब होते. म्हणूनच रात्री अंथरुणावरती पडल्यावरती सगळ्यात आधी मनात कोणाबद्दलही राग, द्वेष ठेवू नका. सगळ्यांना मनातल्या मनात साफ माफ करून टाका आणि आजच्या दिवसात ज्या काही 2-3 चांगल्या गोष्टी घडल्या त्यासाठी देवाला मनोमने, देवा आजचा दिवस सुखात घालवलास, आज लय भारी वाटलं असं म्हणा. मन हलकं झाल्यामुळे सकाळी उठताना एक नवी उमेद आणि नवी ताकद मिळते. ज्या घरातली माणसं रात्री शांत मनाने झोपतात तिथं मानसिक आजार कधीच येत नाहीत आणि घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते. कमवलेल्या पैशातून काही भाग गरिबांसाठी किंवा सत्कर्मासाठी वापरा. खरंच सांगते मैत्रिणींनो, पैसा सगळेच कमवतात, पण तो पैसा टिकतो आणि वाढतो कोणाचा? जो माणूस त्या पैशांचा माज करत नाही. आपल्या हक्काच्या कमाईतून छोटासा का होईना पण काही भाग गरीब गरजू लोकांच्या मदतीसाठी किंवा एखाद्या कामासाठी नक्कीच वापरला पाहिजे. एखाद्या गरीब पोराच्या शिक्षणाला मदत करा किंवा कोणा भुकेलेला जेवू घाला. पैशांची श्रीमंती ही बँकेतल्या आकड्यांवरती नाही तर तुमच्या दान करण्यावरती ठरते. ज्या घरातल्या पैशाला गरिबांचे दुवा आशीर्वाद असतात त्या घरात लक्ष्मी माता कायमची मुक्काम ठोकते. पैसा येतो आणि जातो, पण तुम्ही केलेलं सत्कर्म तुमच्या घराण्याला पिढ्यानपिढ्या सुखी आणि समृद्ध ठेवतं, हे कधीच विसरू नका. तर मित्रमैत्रिणींनो, शेवटी मी इतकंच म्हणेन की घर विटा मातींचं किंवा सिमेंटचं असलं तरी चालेल, पण त्या घरात राहणारी माणसं सोन्यासारखीच असायला हवेत. आज आपण ज्या गोष्टींवरती बोललो त्या करायला बाजारातून 1 रुपयाचाही वस्तू विकत आणावी लागत नाही. त्यासाठी लागतो तो फक्त आपला एक छोटासा निश्चय आणि मनातलं प्रेम. पैशाने आपण गादी विकत घेऊ शकतो पण झोप नाही. बंगला बांधू शकतो पण त्यातली सुख शांती नाही. सुख समृद्धी ही आपल्याच हातात असते. आजपासूनच या साध्या गोष्टी आपल्या घरात पाळायला सुरुवात करा. मग बघा तुमचं घर कसं आनंदाने हसायला लागेल आणि घरातली कटकट पळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग असेच नवीन विचारांसह भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.